देशाची राजधानी दिल्ली आणि तिथला आजूबाजूचा परिसर सध्या प्रदूषित हवेमुळं हवेची गुणवत्ता खालवल्यामुळं चर्चेत आहे. हिवाळा सुरू झाला की हवेचा वेग मंदावतो आणि प्रदूषित हवा साठून राहते आणि मग नागरिकांना या प्रदूषित विषारी हवेमध्ये श्वास घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. एअर क्वालिटी इंडेक्स 400च्या पलीकडे गेल्यामुळं दिल्लीतील नागरिकांसाठी सध्या धोक्याची घंटा आहे. विषय फक्त दिल्लीपुरता मर्यादित आहे आणि त्याच्याशी आपला काही संबंध नाही या भ्रमामध्ये राहण्याचं काही कारण नाही आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातत्याने हवेची गुणवत्ता ढासळताना दिसते आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं एक ॲडवायझरी जारी केलेली आहे. एकूणच प्रदूषण पाहता महाराष्ट्र सरकारनं सकाळी आणि संध्याकाळी जे वॉकला जाणारे आहेत त्यांना वॉकला जाणं टाळण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रदूषणाचा एकूण विषय काय आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता काय आहे याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिपोर्ट्स काय सांगतायत तेही बघणार आहोत आणि उपाययोजना काय असू शकतात याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारच्या ॲडवायझरीनुसार नागरिकांनी सकाळी तसेच संध्याकाळी खिडकी आणि दरवाजे उघडणे टाळायला हवे, कारण की हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस खराब होतीये. आरोग्य विभागानुसार या सिच्युएशनचा सर्वाधिक धोका हा 5 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला तसंच ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांना आहे. त्याच्यामुळं या व्यक्तींनी पुढील काही दिवस घराबाहेर जाणं हे टाळायला हवं आणि शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी वॉकला जाणं सुद्धा टाळायला हवं. ह्याला जबाबदार आहे एअर क्वालिटी इंडेक्स आणि हा प्रदूषण मोजण्यासाठी वापरला जातो. उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर सोमवारी दिल्लीमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हा 400हून अधिक नोंदवला गेला. आता एअर क्वालिटी इंडेक्स जर का 0च्या आसपास आहे तर हवा खूपच शुद्ध आहे आणि तो जितका वाढत जाईल तितकी हवा प्रदूषित होत जाते. याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो 400 प्लस म्हणजे काय परिस्थिती दिल्लीमध्ये असेल. एअर क्वालिटी इंडेक्स 100हून अधिक पलीकडे जाणं हेच मुळामध्ये धोकादायक असतं. 100च्या आसपास असेल तर एअर क्वालिटी मॉडरेट आहे असं म्हणता तरी येईल. पण जर का ती 200च्या पलीकडे जाते, अगदी 400च्या पलीकडे जातीये, तर नागरिकांना त्या प्रदूषित हवेमध्ये श्वास घेण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही आणि ही प्रदूषित हवा हीच चांगली हवा आहे असा ग्रह सुद्धा त्यांना करून घ्यावा लागतो. प्रदूषण करणाऱ्या घटकांमध्ये आहे काय तर PM10, PM2.5, नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड आणि अगदी लीडचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आता हे PM10 आणि 2.5 नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगतो. एक्स्ट्रीमली फाईन पार्टिक्युलेट मॅटर पार्टिकल्स म्हणजे हे PM असतं, म्हणजे अगदी सूक्ष्म कण म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता याचे जे हे आकडे आहेत म्हणजे 10 जो आकडा आहे तो त्याचा डायमीटर अर्थातच व्यास दर्शवतो. PM10 हे 10 मायक्रॉनपेक्षा अधिक बारीक असतं आणि PM2.5 जे आहे ते तर इतकं बारीक असतं की नाक आणि घशातून आपल्याला सहज पास होतं आणि ते आपल्याला दिसत सुद्धा नाही आणि आपल्या आतमध्ये शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये ते स्थिरावतं, ज्याच्यामुळे अस्थमा, हार्ट अटॅक, ब्रॉन्कायटिस आणि इतर श्वसनाचे क्रोनिक आजार होण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. फॅक्टरीमधील प्रदूषित हवा, यासोबत गाड्यांचं प्रदूषण, बांधकामं घ्या किंवा ऊर्जा निर्मितीसाठी जे काही आपल्या इथं फॉसिल फ्युएल्स जाळले जातात त्याच्यामुळे या प्रदूषणामध्ये भर पडत राहते आणि ही हवा जी आहे तशीच आपल्या श्वासोश्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जात राहते आणि एकूणच आपण क्रोनिक डिसीजेसला बळी पडतो. आता नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे हा सुद्धा फॉसिल फ्युएल्स जाळल्यामुळे निर्माण होतो आणि याचा सोर्स जर का बघायचं म्हटलं तर एकतर आपल्या गाड्या आहेत की जिथं इमिशनमधून हा नायट्रोजन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि पॉवर प्लांट जे आहेत जिथे ऊर्जेची निर्मिती होते, विजेची निर्मिती होते, तिथं सुद्धा बाय प्रॉडक्ट म्हणून नायट्रोजन डायऑक्साईड सुद्धा बाहेर पडतो. सध्या थोडं जरी वातावरण बदललं की आपल्या सगळ्यांना लगेच खोकला लागतो बघा. याचं कारण जे आहे त्याचं कारण आहे नायट्रोजन डायऑक्साईड आणि श्वास घेण्यासुद्धा त्रास मोठ्या प्रमाणात होतो या नायट्रोजन डायऑक्साईडमुळं. एक्सपोजर जे आहे नायट्रोजन डायऑक्साईडचं ते जर का 1 ते 7 दिवसांपर्यंत जरी राहिलं तर त्याच्यामुळं तुम्ही एमर्जन्सी रूम जी आहे हॉस्पिटलची त्याला व्हिजिट करण्याचे चान्सेस 53% वाढतात असा दिल्लीच्या एम्सचा अभ्यासातून दावा आहे.
अगदी याच पद्धतीने ओझोन घ्या किंवा सल्फर डायऑक्साईड जे आहेत याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपण ज्या गाड्या चालवतो त्याच्यातून सायलेन्सरमधून जी काही हवा बाहेर पडत असते ती प्रदूषित हवा असते आणि तिथेच या सगळ्यांचा सोर्स आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात धोकादायक एक घटक आहे ते म्हणजे लीड, ज्याला आपण शिसं असं सुद्धा म्हणतो. मायनिंगमधून शिसं जे आहे ते आपल्या शरीरात जातं किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जे आहेत तिथं सुद्धा शिशासोबत माणसाचा संबंध येतो. रिसायकलिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज सध्या जोरदारपणे चालू आहेत तिथे सुद्धा शिशामुळं प्रदूषण होण्याचा धोका मोठा आहे. आता ह्या शिशामुळं सर्वात मोठा धोका काय होतो तर परमनंट इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. हे म्हणजे डायरेक्ट मेंदूवरती आघात करतं आणि बिहेवियरल डिसऑर्डरची सुद्धा खूप साऱ्या जणांची तक्रार दिसून आलेली आहे. म्हणजेच काय तर सर्वाधिक घातक जे आहे ते लीड आहे असं प्रथमदर्शनी आपण म्हणू शकतो. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान वातावरणातील प्रदूषित वायू तसंच हे धुलीकण जे आहे तसेच हवेत राहिल्यामुळं हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळायला लागते. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्याचं दिसून आलेलं आहे. मुंबईमधली परिस्थिती जी आहे ही सर्वाधिक गंभीर आहे, ज्याच्यामुळं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईमधले जे रेडीमिक्स प्लांट आहेत त्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा तात्पुरतं काम थांबवण्याचे आदेश दिलेले दिसून येतात, कारण की परिस्थिती तितकी गंभीर आहे. मध्ये एका संस्थेने सर्वे केला होता ज्याच्यातून हे समोर आलं की मुंबईमधील 78% परिवारातील एक व्यक्ती ही वायू प्रदूषणाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहे आणि 44% लोकांमध्ये डोळ्यांची आगाग होण्याचं किंवा डोळ्यांना खाज सुटण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे. मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 125 ते 169 दरम्यान आहे. पुण्याचा 165, नागपूर 200, छत्रपती संभाजीनगर 150 आणि नाशिक जे आहे ते सुद्धा 162. 100च्या आसपास जर का असेल तर मॉडरेट असतं आणि त्याच्या पलीकडे वाढणारा प्रत्येक डिजिट हा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. मग याच्यावरती उपाय काय तर बघा, दिल्लीमध्ये सध्या तरी त्यांनी शाळा कॉलेजेस बंद ठेवलेले आहेत, ऑनलाईन एज्युकेशन सुरू ठेवणार आहेत आणि गाड्या ज्या रस्त्यावर येणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी समविषमचा परत एकदा प्रयोग करायचं ठरवलेलं आहे. पण याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, कारण की हे तात्पुरते सर्व उपाय आहेत. पुढील वर्षी परत एकदा ह्याच समस्या असतील आणि परत एकदा उपाय तेच असतील. अगदी 2015 पासून दिल्लीचं प्रशासन हे समविषमचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करते आणि 2015 पासून 2023 पर्यंत याच्यामध्ये कोणताही फरक पडलेला आपल्याला दिसून आलेला नाहीये. म्हणूनच मी मगाशी म्हणलं की खराब हवा हीच चांगली हवा असा ग्रह आता नागरिकांनी करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. अमर्यादित वाढलेली बांधकामं, शहरांचं घटतं हरित आच्छादन हे याला सर्वाधिक जबाबदार आहे. यासोबतच लोकांचं इन्कम वाढलंय का तर लोकांचं इन्कम वाढलंय आणि इन्कम वाढल्यामुळं लोकांचा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सेकंड होम घेण्याला एक त्यांचा आता कल दिसून येतोय. पण सेकंड होम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड केली जाते, बेसुमार वृक्षांची तोड केली जाते आणि अल्टिमेटली स्वच्छ हवेच्या नादामध्ये उलट अजून हवेची गुणवत्ता अजून ढासळत चाललेली दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं काय करायला हवं प्रशासनाने तर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जी आहे ती सुधारायला हवी आणि लोकांमध्ये बिहेवियरल चेंज होणं गरजेचं आहे. लोकांना वाटलं पाहिजे की या ट्रान्सपोर्ट सिस्टीमने आपण प्रवास करायला हवा, ह्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा आपण वापर करायला हवा. लोकांनी स्वयंप्रेरणेनं याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि लोक स्वयंप्रेरणेने सहभागी होतील सुद्धा जर का ती सिस्टीम तितकी चांगली असेल तर आणि सर्वांना उपलब्ध असेल तर. ती अफोर्डेबल पाहिजे, ती ॲक्सेसिबल पाहिजे आणि अवेलेबल पाहिजे. सध्या ह्या तिन्ही गोष्टी होत नाही आहेत, त्याच्यामुळं जनता ही सिस्टीम जी आहे आपल्या इथली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वापरायला तयार होत नाही आहे. यासोबतच शाश्वत ऊर्जा स्त्रोतसुद्धा सरकारला शोधावे लागणार आहेत. आता खूप साऱ्या जणांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमचा वाटा उचलतोय, आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय. काय करतोय तर आम्ही बाईक घेतोय, इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी बाईक घेतोय. तर आता सगळ्यांचा उद्देश अगदी प्रामाणिक आहे, पण हे विसरून चालणार नाही की या बाईकसाठी तुम्ही ऊर्जेचा जो काही वापर करताय ती ऊर्जा निर्मिती करण्यासाठी परत एकदा तिकडं कोळसाच जाळला जातोय आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ऑड इव्हनने रोडवरती येणारी वाहनं जी आहेत ती कमी होतील, पण चीनमध्ये तिथल्या लोकांनी 2-2 गाड्या घेतल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत. एका गाडीचा नंबर शेवटी 2 किंवा 4 आहे आणि एका गाडीचा नंबर शेवटी 1 किंवा 3 आहे. म्हणजे काय, प्रशासनाने काही नियम केला की त्याच्यातून पळवाट शोधण्यासाठी जनता अगदी अग्रभागी असते, हे सुद्धा दिसून आलेलं आहे. अभ्यासातून हेही समोर आलेलं आहे की दिल्लीमधील प्रदूषण जे आहे त्याच्यामध्ये तिथं ज्या गाड्या रोडवरती येतात त्यांचा सहभाग अगदी 9% आसपास आहे. म्हणून
त्या गाड्यांना सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही. इतर कोणती कारणं आहेत ती सुद्धा शोधावी लागणार आहेत. जर का गाड्यांवरचा टॅक्स वाढवला, म्हणजे घरामध्ये एक गाडी आहे, ॲडिशनल अजून जर का एक गाडी घ्यायची असेल तर त्याच्यावरती टॅक्स लावून सिंगापूरसारख्या छोट्याशा देशानं या ट्रॅफिकवरती आणि प्रदूषणावरती चांगला उपाय शोधल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं ही आजच्या दिवशी सगळ्यात मोठी गरज आहे. त्याच्यानंतरच या सर्व प्रश्नांवरती उत्तर शोधता येऊ शकतं. सरकारची आणि लोकांची मानसिकता बदलणं सुद्धा गरजेचं आहे. सरकार परेशान आहे की नेमकं काय करायचं म्हणून, आणि लोक परेशान याच्यामुळे आहेत की त्याने केलेलं आहे तर मी का नाही करायचं म्हणून. म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं, एखाद्याने एखाद्या ठिकाणी कचरा टाकू नका अशी पाटी लावलेली आहे, तरीसुद्धा तिथं जर का कचरा टाकलेला असेल तर दुसरा जो आहे तो स्वयंप्रेरणेने तिथे जाऊन अजून कचरा टाकतो, कारण की दुसऱ्या कोणीतरी टाकलेला होता, मग मी का नाही टाकायचा. आणि या सर्व गोष्टीतून आपण प्रदूषणामध्ये अजून भर टाकत असतो, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. त्याच्यामुळे सरकारने तर प्रयत्न करायला हवेतच, पण सर्वसामान्य जनतेने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे, तरच हे प्रदूषण आटोक्यात येईल. आता ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.